पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 301वी जयंती आज वॉर्ड क्रमांक 10 मध्ये 2025 ला आम्ही ह्या उद्यानाचं लोकार्पण उपनगराचे पालकमंत्री आदरणीय आमचे आशिष शेलारजी यांच्या हस्ते केलं होतं। आणि आज ह्या गार्डन मध्ये आम्ही प्रमुख इतिहासकार आमचे रविराज पराडकर यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि अहिल्यादेवींचा संघर्ष आणि जीवनगाथा ही आज पूर्ण त्यांचं प्रदर्शनी ह्या उद्यानामध्ये लावलेली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या बोध मिळेल ह्या प्रदर्शनीतून आणि अनेक लोक आज इकडे आदरांजली देण्यासाठी येत आहेत आणि रविराज पराडकरांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचप्रमाणे संसद रत्न माजी खासदार गोपाळ शेट्टीजी यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे। मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने व दहिसर विधानसभेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली व्यक्त करते। आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती निमित्त दहिसरच्या कार्यसम्राट आमदार मनीषाताई चौधरी यांनी गौरव गाथा हा कार्यक्रम अहिल्यादेवी होळकर उद्यान बोरुली येथे आयोजित केला होता। या कार्यक्रमाला उपस्थित संसदरत्न माननीय माजी खासदार गोपाळ शेट्टीजी, इतिहास छान असं गौरव गाथा ज्यांनी आपल्याला खूप सुंदररीते अहिल्यादेवी होळकरांची पूर्ण गाथा ऐकवली असे रविराज पराडकरजी, वॉर्ड नंबर 10 चे नगरसेवक जितेंद्र पटेलजी, त्याचप्रमाणे सर्व भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। 301वी जयंती आज आपण साजरी करत आहोत। या निमित्ताने मला एवढंच म्हणायचंय की आजची अहिल्या ही कशी असावी ते आपण शिकलं पाहिजे। अहिल्यादेवी होळकर या लोकमाता म्हणून खूप प्रसिद्ध होत्या, कारण त्यांना संस्कृती जपायची होती, त्यांना न्याय द्यायचा होता, महिलांना न्याय द्यायचा होता। त्याचप्रमाणे त्यांनी ज्याप्रमाणे मंदिरांचा जीर्णोद्धार केला, घाट बांधले, त्याचप्रमाणे त्यांनी प्रशासन निर्माण केलं। त्याच्यासाठी आपल्याला त्यांचं एखादं तरी गुण आपल्यामध्ये त्यांचं एखादं तरी गुण आपण घेऊन पुढे चाललं पाहिजे आणि आपली संस्कृती, आपले धर्मशाळा, आपले संस्कार हे कसे आपण जपून हे करू शकतो आणि पुढच्या पिढीला, म्हणजेच आपण म्हणतो ना जेनझी, ह्याला संस्कृती काय आहे, जनतेची सेवा काय आहे, समाजसेवा काय आहे आणि गुड ॲडमिनिस्ट्रेटर हे कसं असलं पाहिजे ते आपल्याला अहिल्यादेवी होळकरांकडून शिकण्यासारखं आहे। आज आपण एवढी सुंदर गौरव गाथा ऐकली, ह्यातून आपण एकच बोध घेऊया की अहिल्यादेवी होळकरांचं एखादा तरी गुण आपल्यामध्ये समाविष्ट करून आपण समाजसेवा आणि लोकांचं कसं आपण उपयोगी येऊ शकू ह्याची आपण एक हे घेऊया। आपण सन्माननीय संसदरत्न आजचे वक्ते श्री रविराज पराडकर, जे इतिहास तज्ञ आहेत आणि जे तुम्हाला संबोधित करताना तुमच्या लक्षात असं येईल की त्यांची जी ओजस्वी वाणी आहे ही कधीच कॉपी कट पेस्ट नसते, तर त्याचं निर्माण त्यांनी स्वतःच्या ज्ञानातून केलेला असतो। रविराजजी, आपलं स्वागत आहे। सभागृह नेता श्री गणेश खडकरजी यांचं स्वागत। राजीव जी हर हमेशा हमारे लिए रहते हैं और आज भी हमारी ये बहन को राजीव जी सिंगल की तरफ से 11,000 रुपये फिजिकली चॅलेंज असून त्यांनी BA कंप्लीट केलंय आणि तिच्या शिक्षणाला मनीषा चौधरी यांचे खास आशीर्वाद आहेत याची मी नम्रपणे देईन। या ठिकाणी आणि त्यावेळेला मी निर्धार केलेला की आपल्या दहिसर विधानसभेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि त्या इलेक्शनच्या आधी आपण ह्याचं लोकार्पण आशिष शेलार पण केलं आणि आज गोपाळ शेट्टींना सांगण्यास आनंद होतो
ही जी सगळी झाडं आपण लावलेली आहेत रुद्राक्षाची, ही सगळी तुम्ही लावलेली आहेत. एक गोपाळ शेट्टीने, एक रविराज पवारकरने, आणि आज 301वी जयंती आपण साजरी करत आहोत. अभिनंदन पूजा जी. राजू जी आगे आइए ना. अभिनंदन पूजा, तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती यापुढे हो.